नागपुर की दीक्षा भूमि में शुरू निर्माण कार्य विवादों में घिर गया है। एक खबर फैली है कि दीक्षा भूमि में मेट्रो कंपनी को पार्किंग के लिए जगह दी जा रही है। इस खबर से निश्चित ही बौद्ध चिंतित हुए। अनेकों ने दीक्षा भूमि परिसर का मुआयना किया तो दीक्षा भूमि में शुरू निर्माण कार्य से उनका शक यकीन में बदलने लगा। कुछ नेताओं ने सामने आकर इस निर्माण कार्य का विरोध किया। बौद्ध जनता के बढ़ते विरोध को देखकर दीक्षा भूमि स्मारक समिति के जिम्मेदार पदाधिकारियों ने स्पष्टीकरण किया कि मेट्रो कंपनी के लिए पार्किंग नहीं है। दीक्षा भूमि के विकास हेतु यह निर्माण कार्य शुरू है। देखते हैं आने वाले दिनों में यह विवाद क्या स्वरूप लेता है। भीम योद्ध्यांना, चळवळीतल्या कार्यकर्त्यांना माझा क्रांतिकारी जय भीम। मी बीड जिल्ह्यामधून आपल्या दीक्षाभूमी येथे आलेलो आहे। कशासाठी आल्यात आपण या ठिकाणी दीक्षाभूमीला? तर आम्हाला एकंदरीत काही रिपोर्टर्सकडून अशी माहिती भेटली की जनतेचा या कामास विरोध आहे आणि एकंदरीत माहिती नसल्यामुळं ॲक्च्युअल काय फॅक्ट आहे हे पाहण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। मी बहुजन संघटकचा बीड जिल्हा प्रतिनिधी आहे आणि इथं एकंदरीत मी आल्याबरोबर मी एक चेअरमन मला दिसले, निलेश सर म्हणून। तर त्यांनी आम्हाला सांगितलं की फ्रॉड मेसेज पसरवला जात आहे आणि आपल्या दीक्षाभूमीचं सुशोभीकरण चांगल्या पद्धतीनं होत आहे आणि ते काही लोकांना पचत नाही असा त्यांनी एक मेसेज मला दिला। पण ॲक्च्युअल इथं आल्यानंतर मला काही रिपोर्टर्स म्हटले की हे जनतेला या कामामध्ये सहभागी न घेता काम मोठ्या ताकदीने यांनी सुरू केलेलं आहे असा मेसेज मला भेटलेला आहे। आता जनतेकडून मी पण माहिती गोळा करत आहे। पाहूयात ॲक्च्युअल काय मसला आहे ते। जय भीम। द रिपब्लिकन चॅनल हा सगळा प्रकार जो काही आहे त्याला कव्हर करत आहे, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो। आणि आम्हाला जी माहिती मिळाली, आम्ही हिंगणघाटवरून आलेलो आहोत आणि आम्हाला माहिती मिळाली की इथे अशा प्रकारचं काहीतरी सुरू आहे। ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळलेलं आहे आणि म्हणून मग आम्ही प्रत्यक्ष इथे काय आहे हे पाहायसाठी आम्ही आज इथे पोचलेलो आहोत। आणि हे पाहिल्यानंतर खरंच जरा दुःख होण्यासारखीच बाब आहे की ज्या प्रकारे हे सगळं होत आहे आणि सोशल मीडिया सोडा तर न्यूज चॅनल्स किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तिथनं समाजाला याची अजिबात माहिती मिळत नाही आहे, याचं वाईट वाटतं आहे। आणि म्हणून मग आम्ही जरा हे पाहिलं आणि खरंच ते जरा बरं वाटलं नाही। हे जे बांधकाम सुरू आहे याबद्दल आपलं म्हणणं काय आहे? वाहनतळ कशासाठी हे अजूनही कळलेलं नाही, कारण या वाहनतळाच्या संबंधाने आपल्या लोकांना त्याचा काहीच फायदा नाही आहे। मग वाहनतळ कशासाठी हा प्रश्न आहे। लाखोच्या संख्येने या ठिकाणी बौद्ध अनुयायी येतात, आंबेडकरी जनता येते आणि ती 2 चौक आधीच 2 स्क्वेअर आधीच त्यांना थांबवलं जातं। मग या ठिकाणी ते 500 लोक किंवा हजाराच्या तादातनी जे काही वाहनतळ बनत आहे तर त्याची आवश्यकता वाटते का आंबेडकरी जनताला आणि त्याचा उपयोग होऊ शकतो का? नाही, समाजासाठी तरी अजिबात त्याची आवश्यकता नाही आहे। उलट त्याच्यामुळे आता आम्हालाही प्रश्न पडला की पुस्तकाचे जे स्टॉल लागायचे ते कुठे लागतील, कारण दीक्षाभूमीवरून सगळ्यात जास्त लोक येतात ते फक्त बाबासाहेबांच्या दर्शनासाठी नाही तर इथून मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तकांची विक्री होते, पुस्तकं घेऊन जात असतात। आणि त्यामुळे आता प्रश्न पडतो की जसं आता दरवर्षी आम्ही येतो आणि साधारणतः पुस्तकाचे स्टॉल त्याच एरियामध्ये लागलेले असतात आणि आज जर पाहिलं तर पुस्तकाचे स्टॉल आता कुठे लागतील हाही आम्हाला प्रश्न पडलेला आहे। या बांधकामाला घेऊन तुमच्या मनात काय भावना आहेत? सध्या संभ्रम आहे मॅडम, नेमकं काय होत आहे हे अजूनही कळत नाही आहे। याच्यापूर्वीसुद्धा मार्च महिन्यामध्ये त्या समितीच्या विरुद्ध आंदोलन झालेलं होतं, त्यामुळे असं वाटतं आहे की समिती जे काही करत आहे ते पारदर्शकतेनं सगळं काही करत नाही असं वाटत आहे। समाजामध्ये मात्र खूप सारे प्रश्न आहेत, तसाच प्रश्न माझ्याही मनात होता आणि म्हणून मी स्वतः इथे बघायसाठी आलेलो। समिती जबाबदार आहे या कामाला, या कार्याला? एक्झॅक्टली नाही म्हणू शकत मॅडम, पण जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार नाही, समितीने समाजाच्या समोर बसलं पाहिजे। ज्या काही गोष्टी आहेत, ज्या लिगल गोष्टी आहेत त्या सगळ्या क्लिअर केल्या पाहिजे आणि असं झाकून ठेवण्यासारखं यामध्ये असं काहीच नाही। जर सगळं क्लिअर जर असेल तर झाकण्यासारखं काय त्याच्यामध्ये स्पष्ट बोलायला पाहिजे। आपलं नाव सर? माझं नाव सतीश फुलझेले। थैंक यू। नमो बुद्धाय, जय भीम। आज हम नागपुर के
दीक्षा भूमि के स्तूप के बाजू में, बोधि वृक्ष के बाजू में ये जो समिति बनी है, पिछले 5 दिन से हम खड़े हैं। ये हमारा आंदोलन समाज के तरफ से यहाँ पर कोई बड़ा नहीं। ये हमारा कहना है कि 1956 में बाबा साहब ने यहाँ दीक्षा दी। हज़ारों साल की गुलामगिरी एक ही झटके में बाबा साहब ने धम्म देकर, संविधान देकर हमको इंसान बनाया। ऐसे पवित्र दीक्षा भूमि पर यहाँ की काली ज़मीन ये कहाँ उधर लेके जा रहे हैं आरएसएस के मैदान पर, हमको मालूम नहीं। इसका हम निषेध करते हैं। आज इन्होंने यहाँ पर मशीन चलाया, ये स्तूप को धक्का लगाया, और ये बोधि वृक्ष क्या है? बौद्ध गया में जो बुद्ध ने ज्ञान प्राप्त किया उसी का ये झाड़ है। श्रीलंका में और नागपुर में ये पवित्र झाड़ के जड़े को इन्होंने काटा है। ये मेरे नागपुर के लोगों, ये मेरे 11 जिले विदर्भ के लोगों, ये मेरे इंडिया के पूरे वर्ल्ड में जय भीम करने वाले लोग हैं। इस समिति के खिलाफ हम नहीं हैं, लेकिन इनकी जो बदमाशी है, अरे 200 करोड़ की क्या बात करते हो रे फडणवीस और ये मुख्यमंत्री और प्रधानमंत्री, क्या है 200 करोड़? चलो मेरे साथ कोराडी और अंबेडकर पर या साकेत 1700 करोड़ की तो मूर्तियाँ है अंबेडकर पार्क में, ये 200 करोड़ का लॉलीपॉप बता रहे। और दीक्षा भूमि के बाजू में वो तुम बनाओगे, वहाँ पे बाथरूम भी बनाने वाले, यहाँ पे पेशाब करने जाएंगे लोग, ऐसा भी मैंने पढ़ा वहाँ पर। तो ये किसी को मंजूर है? 200 करोड़ आ गया। और वीडियो भेज रहे तुम आवाज़ इंडिया के माध्यम से, इसलिए वो चैनल नहीं आ रहा, आज आ गया। लेकिन लॉर्ड बुद्धा टीवी आ रही, अब हमारा रिपब्लिकन चैनल है। ये जनता का रोष है। 1 तारीख तक इन्होंने बताया ये भी लॉलीपॉप है बौद्ध लोगों को, लेकिन हम रोज आएंगे यहाँ पर। संविधान है देश में, हम निषेध करते हैं, ये कंस्ट्रक्शन बंद करो। और ये मैं केवल जिंदाबाद मुर्दाबाद वाले कार्यकर्ता, ऐसे 10 लेटर मेरे को मंत्रालय से आए, नागपुर का शायद मैं पहला आदमी हूँ। इनको तो मौका ही नहीं है मुख्यमंत्री को, सरकार को पत्र लिखने का। क्या लिखा कि कोराडी में मंदिर उधर है और गेट इधर बनाए रोड, और बाप रे बाप, चलो जान दो। लेकिन हमने क्या बोला कि दीक्षा भूमि पर ये जो पट्टा है इधर का ताई, ये पूरा सरकारी पट्टा है और इधर का पट्टा सरकारी है, जोड़ो और वहाँ से कंस्ट्रक्शन करते लाओ। गेट कहाँ पे होना? इधर ITI वर्धा रोड और इधर लोकमत चौक, ये 2 गेट इधर और 2 गेट, ऐसे 4 गेट होना। और ये खुली जगह होना बहुत जरूरी है। ये चेक करे बौद्ध समाज को। लेकिन चिंगारी हमने लगा दिया। अभी यहाँ कितने, अभी खेड़े बाड़े से लोग आए थे, छिंदवाड़ा से लोग आ रहे, रायपुर से लोग आ रहे, मुंबई से लोग आ रहे। जिनको दीक्षा भूमि प्यारी है, जय भीम बाबा साहब, वो सब लोग आएंगे, कोई रोक नहीं सकता। तो इस चैनल को हम धन्यवाद देते हैं कि ये जवाबी लेटर आया है। दीक्षा भूमि कमेटी, ये लेटर कभी जय भीम किया तुमने? हमको मंच पर बुलाया? 2010 से हम लड़ाई लड़ रहे हैं, पैसे सब। ये मंत्रालय में जाके मैं पत्रव्यवहार करता हूँ, लेटर आया है कि ये जगह दीक्षा भूमि को ताई जोड़ी जाएगी। तो गजगाटे साहब, मान्य गवई साहब, दीक्षा भूमि, ये लेटर अगर आया है तो तुमने पूछा इनको फडणवीस को कि ये वो सत्यपाल महाराज कीर्तन करते, बाल्याची माय बाली 10x10 वैसा ये 10x10 में तुम यहाँ पे बना रहे हो दीक्षा भूमि पर। और ये जो पट्टा है यहाँ पे क्या RSS को देने वाले हो? यहाँ पे चलो ये पट्टा खुला करो। वो दुकानदार रास्ते पर बेच रहे, टाकड़ घाट में उगड़ा बाबा था, वहाँ पर भी दुकान बन गए मूर्ति बेचने के। लेकिन दीक्षा भूमि कमेटी, हमारा बाबा साहब का सामान कहाँ बेचा जा रहा? रास्ते पर। दुनिया में केवल ऐसा अपमान हो रहा बाबा साहब का, हम इसका धिक्कार करते दिए। मेरे को जवाब आया है, 2011 को जवाब आया और ये 2023 का। आपका नाम सर? कानून भी काम करते। मैं नागमित्र धर्मेश पाटिल, इंटरनेशनल रिकॉर्ड बुक धम्म कार्य से काम से नाम होता हमारा। नमो बुद्धाय, जय भीम। जय भीम, नमो बुद्धाय। मी शिवानी रामटेके, मी दिगोरीला राहते। मी इथे लहानपणापासून येते, मी लहानपणापासून दीक्षाभूमीला ओळखते। आम्हाला इथे कधीच पार्किंगची गरज भासली नाही, कधीच नाही। आम्ही इथे यायचो रील्स बनवायला, मी रील्स बनवते। मी इथे रील्स बनायला यायची, मी इथे विचारायची की काय काम चालू आहे, म्हणजे काम कशाबद्दल चालू आहे, खोदकाम। इथून 3-4 महिन्याआधी, 3-4, 5-6 महिन्याआधी तर इथचे लोक असे बोलायचे की सौंदर्यीकरण होणार आहे इथे, जसं आपल्याकडे ड्रॅगन पॅलेसमध्ये सौंदर्यीकरण आहे तसं सौंदर्यीकरण होणार आहे। तर आम्हाला तसंच वाटायचं, तर आम्ही त्याचा काही विरोध नाही केला। पण जेव्हा आम्ही 3-4 दिवसाआधी ते बॅनर बघितलं, आम्हाला सोशल मीडियावर ते बॅनर दिसलं, तेव्हा मला समजलं की इथे अंडरग्राऊंड पार्किंग होत आहे। तर मला असं कधीच नाही वाटलं की आपल्या दीक्षाभूमीमध्ये अंडरग्राऊंड पार्किंग असायला पाहिजे, कधीच याची गरज नाही। लाखो करोडो पब्लिक इथे 14 ऑक्टोबरला येतं, 14 एप्रिलला येतं, त्यांच्या ना गाड्या कधी चोरी गेल्या, त्यांची गाडी कधी नाही फुटली, काहीच इथे आपत्ती आली नाही आहे। तर हे अंडरग्राऊंड पार्किंग कशासाठी, कुणासाठी, असं आम्हाला कधीच वाटलं नाही की अंडरग्राऊंड पार्किंग इथे पाहिजे।
समितीने हे जे निर्णय घेतला आहे तो चुकीचा आहे। याचा आम्हाला सगळ्यांना, जेवढेही बौद्ध अनुयायी आहे सगळ्यांना याचा निषेध आहे। कोणालाच ही पार्किंग हवी नाही आहे, कोणालाच नाही। आम्हाला कधीच वाटलं नाही, कारण की इथे पार्किंग पाहिजे आहे। इथून बाबासाहेबांचे विचार देशोविदेशी जातात, इथून बाबासाहेबांची क्रांती देशोविदेशी जाते। दीक्षाभूमीला येतात लोक, तेव्हाच बाबासाहेबांची क्रांती दूरपर्यंत जाते। आता मला सांगा, अर्धा भाग तर गेलाच आहे, अर्धा भाग पार्किंगमध्ये गेला। दीक्षाभूमी किती का राहिली? थोडीशी दीक्षाभूमी राहिली। आणि जेव्हा हे पर्यटन स्थळ आहे, लोक येतील, बसतील कुठे, जातील कुठे? लाखो करोडो लोक येतात, कुठे जातील ते लोक? एवढ्या जागेमध्ये, एवढ्या सरफेसमध्ये ते लोक राहू शकतात का? लोक येणारे झोपणार रोडावर आहे का? हे पार्किंगमध्ये लोक तिथे झोपतात, तिथे त्यांची सोय करतात, तिथे पुस्तकांची दुकानं लागतात, ते दुकानं कुठे लावतील लोक? इथून पुस्तकाची विक्री होऊन लाखो करोडो लोक आपले पैसे कमावतात त्याच्यातून। आता ते पैसे पण कमावणार नाही आणि ते बाबासाहेबांचे विचार बाहेर जाऊच शकत नाही, अजिबात जाणारच नाही बाबासाहेबांचे विचार। म्हणून मला याचा निषेध आहे। आमच्या पूर्ण ग्रुपला, आमच्या पूर्ण बौद्ध अनुयायीला याचा निषेध आहे। जय भीम, नमो बुद्धाय। जय भीम। मी सुवर्णा डोंगरे। कुठून आल्यात आपण? मी नागपूरमध्येच राहते। अच्छा ताई, मला एक विचारायचं होतं की या ठिकाणी भरपूर आज द रिपब्लिकन विजन चॅनलचे कडून आम्ही आलेलो आहोत। या ठिकाणी बरेचशा लोकांचं म्हणजे इथे विरोध आहे ह्या बांधकामाला आणि खूप सारे बौद्ध अनुयायी या ठिकाणी जमलेले आहेत। आपलं मनोगत काय आहे याच्यावर? आपलं काय वक्तव्य आहे? आम्हाला काही महिन्यांआधी असं कळलेलं की दीक्षाभूमीला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला गेला आहे आणि एक 210 करोडचा निधी मंजूर झालेला आहे। त्यामुळं काय आहे की आणि इथे पूर्ण असं शीट्सनी मोठ्या मोठ्या डिनांनी बंद केलं होतं। आम्हाला तोपर्यंत आयडियाच नव्हती की इथे काय बनत आहे। सौंदर्यीकरण होत आहे म्हणजे नक्कीच काहीतरी, आपली समिती आहे तर नक्कीच काहीतरी चांगलं होत असणार। जेव्हा हे शीट्स हे झाले तेव्हा आम्हाला कळलं की इथे तर अंडरग्राऊंड 3 मजली। मग तेव्हा पहिल्या दिवशीच्या मीटिंगपासून म्हणजे गेल्या 10 दिवस आम्ही जागरूक झालो आणि लोकांनाही जागरूक करत आहोत। तेव्हा कळलं की इथे अंडरग्राऊंड 3 मजली खाली पार्किंग होणार आहे आणि ऑडिटोरियम होणार आहे। तर ऑडिटोरियम आणि पार्किंगची कुठल्याही बौद्ध अनुयायांनी मागणी केलेली नाही आणि कुठल्याही देशात इतक्या जवळ पर्यटन हे ऐतिहासिक आहे दीक्षाभूमी, याच्या इतक्या जवळ पार्किंग सारखं म्हणजे डेंजरस स्थळ कुठेच नाही आहे। आणि आज जे आम्ही RTI टाकून आलो त्याच्यात माहिती मागवलेली आहे की प्रदूषण मंडळाने याला हे दिलं आहे, कारण याचं जे बांधकामाचं कंपन आहे ते नक्कीच डोमला धोकादायक ठरणार आहे, या बोधिवृक्षाला धोकादायक ठरणार आहे। आणि इतकं सगळं होत असताना गप्प तर आपण बसू शकत नाही। काही लोक आम्हाला समाजकंटक म्हणतात की चाललेल्या बांधकामाला विरोध करणारे म्हणतात। तर हे सगळं जे आहे विरोध करायलाच लागेल, कारण आमच्यासाठी डोम महत्त्वाचा आहे, आमच्यासाठी इथे येणारे अनुयायी महत्त्वाचे आहेत, त्यांना धोकादायक ठरेल असं बांधकाम। कारण इथे लाखोनी गर्दी होते मॅडम, 500 लोकांचं ऑडिटोरियम आणि निवारा तुम्ही बांधतो असं सांगतायत आणि त्या 500 लोकांच्याच कॅपॅसिटीमध्ये लोक घुसतील असं काही नाही। पाऊस आला तर तिथे हजारोच्या लाखोच्या संख्येने लोक घुसतील, सफोकेटेड होतील। कदाचित आजपर्यंत कधीही एवढी लाखांची गर्दी येऊन एक साधक खर्चटलं नाही आहे, कुणाला काही कुठलीही आपत्ती आलेली नाही आहे, दखलाबुकली झालेली नाही आहे, एक जीव गेलेला नाही आहे एवढ्या गर्दीत। जेव्हा की आपण नेहमी चेंगराचेंगरीचे उदाहरणं धार्मिक स्थळी पाहत असतो, हे असं सगळं शांततेत होत असताना इथे पार्किंगची आयडिया कुणाची ते मला कळलं नाही, त्याचं प्रयोजन काय ते कळलं नाही। या सगळ्या बांधकामाला आमचा सक्त विरोध आहे, कारण त्यात आमचा बोधिवृक्ष डॅमेज होत आहे, त्यात आमची दीक्षाभूमीचा स्तूप डॅमेज होत आहे, जो की आम्हाला नको आहे। दुसरी गोष्ट, या दीक्षाभूमीची वर्ल्ड वाईड ओळख अशी आहे की या एका अशोक विजयादशमीच्या दिवशी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी इथे वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पुस्तक विक्री होते आणि जिथे पुस्तक विक्री होते, जिथे धम्मदीक्षेचा स्टेज राहतो, तोच पूर्ण यांनी खोदून ठेवलेला आहे, तो पूर्ण एरिया खोदून ठेवलेला आहे। त्याच्यामुळे येणारे जे 14 ऑक्टोबरला किंवा आता धम्मचक्र प्रवर्तन दिनाला येणारे 2 वर्ष 4 वर्ष चालणारं काम आहे। जर लोकांना अडचण होत असेल तर तुमचं हे बांधकाम काय कामाचं हो? मग अडचण नुसत्या बांधकामातच नाही तर बांधकाम झाल्यानंतरही अनेक दुर्घटना होतील असं त्या टाईपचं ते बांधकाम आहे आणि त्याला परवानगी देणारे जे कोणी असेल, ती आमची समिती असेल की ते NRDMचे लोक असतील किंवा NITचे लोक असतील, त्यांचा निषेध आहे। आम्हाला हे कुठल्याही बौद्ध अनुयायांना हे बांधकाम नको आहे, आम्ही याचा तीव्र निषेध करतो। जय भीम, नमो बुद्धाय। मी मिनल तायडे महालवरनं आलेली आहे, नागपूरवरनं।
आपल्या दीक्षाभूमीची जी जागा आहे ती टोटल पूर्ण 22 एकर आहे. त्यातली जी 8 एकर जागा आहे ऑलरेडी अगोदरच समितीने RSSच्या क्रिकेट मैदानाला दिलेली आहे. तर मला हे म्हणायचं आहे की उर्वरित जी आपली दीक्षाभूमीची जागा आहे तर त्याच्यावर पण RSSचे डोळे टिपलेले आहेत. मग आम्ही बाकीचे जे म्हणजे बाहेरगावून येणारे जे अनुयायी आहे, बौद्ध अनुयायी 14 ऑक्टोबरला येतात, 14 एप्रिलला येतात, तर ते कुठे बसणार, कुठे राहणार है ना, याची जाणीव त्यांनी ठेवलेली नाही आहे. कारण की ही जी उरलेली जेवढी जागा होती त्याच्यात पण त्यांनी खोदकाम करून ती जागा आपल्या ताब्यात घेतलेली आहे. तर माझं एकच म्हणणं आहे की या गोष्टीवर माझा निषेध आहे, सर्व बौद्ध बांधवांचा निषेध आहे. येत्या 1 जुलैला आपण सर्वांनी इथे एकत्रित येऊन या गोष्टीचा निषेध करावा आणि साथ द्यावा. जय भीम, नमो बुद्धाय. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. कृती समितीकडून सगळेच पदाधिकारी, कोणी अध्यक्ष नाही, कोणी सदस्य नाही, कोणी काही नाही. आज आपण बोधिवृक्षाखाली आहोत. आज 4-5 दिवस झाले इथे आंदोलन चालू आहे. जे बांधकाम होत आहेत तर बांधकाम आम्हाला नको आहेत. कोणत्याच प्रकारे बांधकाम नको आहे. सुरुंदीकरण करा ना तुम्ही, झाडे लावा, रंगरंगोटी करा, इथे मस्त गेट छान चमकवा, मस्त छान बाजूबाजूला जो कंपाऊंड वाल आहे तो बनवा. पण कोणतंही बांधकाम इथे नको आहे. आम्हाला सगळ्यांनाच कोणतंच बांधकाम नको आहे. आम्हाला आलंय बाहेरगावून जे लोक बिचारे येतात इथे नतमस्तक होतात. आमच्या श्रद्धेला, आमच्या भावनाला दुःख पोचवू नये असे ह्या समितीने काम करू नये. आमच्या बापाचा पाय इथे रुजलेला आहे, ते उभे झाले इथे. ही माती पावन आहे. ही माती खड्ड्या खोद्यात कुठे नेऊन टाकत आहेत हे चुकीचं आहे. आमच्या भावना असे तुम्ही तोडफोड करून दुखवतात. याच्यासारखं मोठं तुमच्याकडून असं कृत्य घडेल असं आम्ही कधीच समाजाने विचार केलो नव्हतो. पण तुम्ही आता थांबवा. आमची जनतेची एकच विनंती आहे की ही जो कोणते बांधकाम नको आहे, आम्हाला फक्त आमची जशी दीक्षाभूमी आमची होती तशीच राहू द्या.